सर, ज्याच प्रकारे उद्धव ठाकरे हे वारंवार आपल्या शिक्षणावरती टीका करत असतात, तशा प्रकारे तुम्ही बघताय सर्व ठिकाणी. कारण ज्या अर्थाने उद्धव साहेब टीका करतायत, जर आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्याच्यानंतर 41 आमदार हे शिंदे साहेबांबरोबर गेले. त्याच्यानंतर त्यांच्यावरती आरोप केले, खोके खोके वगैरे सर्व आरोप केले. जेव्हा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये जेव्हा तुम्ही होता तर तुमच्या पक्षामध्ये आले, मग तेव्हा पण लोकांनी आरोप केले असते तर चाललं असतं का? म्हणून जे उद्धव साहेब काही ज्या खोट्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये देत आहेत किंवा मीडियाला देत आहेत ते चुकीचे आरोप करतात. काल देखील त्यांनी असं एक वक्तव्य केलं आहे की मोदीजी आणि आपल्या यजमानाची संविधान बदलायचं आहे म्हणून हे सरकार सत्तेत आहेत. हे संविधान बदलू देणार नाही आणि संविधानाचं रक्षण करू असं देखील ते म्हणत आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पूर्ण समितीने त्यावेळेला ही घटना लिहिली. त्या घटनेमध्ये काही थोडेफार बदल ते संसदेमध्ये होऊ शकतात, पण ज्या अर्थाने हे लोक आज जे प्रचार करतायत की संविधान बदलणार, संविधान बदलायची कुणाची हिंमत आहे? कुठलाही पक्ष जरी असेल, कुठलाही पक्ष सत्तेवर असेल तरी त्यांना ती हिंमत होत नाही. आणि जो संविधान बदलायचं त्याच्यामध्ये फेरबदल होऊ शकतात. काही ते तर याच्यामध्ये झालेत, इंदिरा गांधीच्या टायमाला झालेत, राजीव गांधीच्या टायमाला झालेले आहेत, सर्वांच्या टायमाला झालेले आहेत. त्याच्यामध्ये फक्त थोडंफार घटनांचा फेरबदल होऊ शकतात. पण मला वाटतं की हे जे आरोप उद्धव साहेब करतायत हे चुकीचे आरोप आहेत. त्यांचे चिरंजीव करतायत ते पण चुकीचं आहे. पहिलं आपल्या घरामध्ये काय शिस्त आहे ते पहिलं बघितलं पाहिजे. आपल्या घरामध्ये किती घडामोडी चुकीच्या झालेल्या आहेत, आपल्याकडून काही चुकीचं अनेक कार्यकर्त्यांना आपण न्याय नाही दिलाय म्हणून आज ते आपला पक्ष सोडून निघून गेले. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी आज संघर्ष केल्यामुळे आज या महाराष्ट्राला, या जनतेला एक दिशा देण्याचं काम हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करतात. सर, वरळी बिल्डिंगला देखील एक प्रश्न सुरू आहे पुनर्विकासाचा. त्या संदर्भात कशा प्रकारे काम सुरू आहे काय वाटतं? साहेब, वरलीमध्ये 2 प्रश्न होते, ते महत्वाचे होते. एक प्रश्न होता बिडीचा रहिवाशांचा विकास. त्या जवळजवळ या बिडीचाळीमध्ये अनेक वर्ष मुख्यमंत्री अनेक झाले पण त्यांनी प्रश्न सोडवला नाही. जो प्रश्न होता जो पोलिसांचा प्रश्न, तोही जसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विराजमान झाले तसंच 1-2 महिन्यामध्ये तोही प्रश्न सोडवला. पोलिसांना आपल्या हक्काची घरं मिळाली पाहिजे. त्याचप्रमाणे जे पद्धतीने हे उभाटा गटाचे जे आमदार 1, 2, 3 हे जे करतात आहेत हे चुकीच्या पद्धतीने प्रचार करतायत. ते लोकांना माहिती आहे. लोक आता सुद्धा आहेत, लोक सर्व चांगले शिकलेले लोक आहेत, ते विचार करतायत लोकांना घर पाहिजे आणि त्या घराच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री त्या बिडीचाळीवरती चांगलं लक्ष ठेवून आहेत आणि जनताही ती लक्ष ठेवून आहे. खरोखरच एक चांगल्या प्रकारे या बिडीचाळीवाशांना, वरलीकरांना एक चांगला निर्णय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलाय. त्याचबरोबर आपल्याला माहिती असेल कोळीवाड्याचा प्रश्न हा तर कोस्टल रोडमुळे अनेक दिवसापासून अनेक मिटिंगा झाल्या. तेच अधिकारी, तेच प्रशासन, पण तो प्रश्न उद्धवजी किंवा आदित्यजी सोडवू शकले नाही. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तो प्रश्न लगेच सोडवला. म्हणून अनेक वरलीकर त्यांचे धन्यवाद मानतायत, मच्छीमार धन्यवाद मानतायत, तिथले कोळी बांधव धन्यवाद मानतायत की हा निर्णय जर कोण देत असेल. म्हणून तर जवळजवळ 500 ते 1000 लोक त्या टायमाला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले होते आणि मुख्यमंत्र्यांनी लगेच प्रशासनाची मिटिंग घेतली आणि तो लगेच प्रश्न सोडवला. आज मी तुम्हाला सांगतो वरलीमध्ये असे अनेक प्रश्न आहेत की ज्या प्रकारे डेव्हलपमेंट झाली नाही, झोपडपट्टीवरच्या असेल, अनेक लोक स्थलांतर झालेले आहेत, 5-5 वर्ष आले त्यांना भाडे मिळत नाही. पण मी आपल्याला सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेबांकडे गेलो ते त्यांच्या मार्फत जे जे काही निर्णय घेतात आणि लोकांना भाडे मिळू लागली, लोकांचं चांगलं काम होत चाललंय. त्याचबरोबर या आज आता लोकसभा ज्या डिक्लेअर झालेल्या आहेत त्या लोकसभेच्या माध्यमातून अनेक युतीचे सर्व मंत्री महोदय पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये फिरतायत, काम करतायत. मी आता नावं घ्यायची गेली तर बऱ्याच लोकांची नावं घेईन, पण त्या प्रकारे आमच्या पक्षाकडून, महायुतीकडून सर्व प्रकारे चांगलं काम होत आहे.